बघा मित्रांनो, आम्ही पप्पाकडे गेले मँगो आणायला मित्रांनो, आंबे आणायला मित्रांनो, आंब्याचं बॉक्स दिलेलं आहे साहेबांनी. आंब्याचा बॉक्स दिलाय साहेबांनी मित्रांनो. तर आम्ही आणायला गेले होते पप्पाकडं. आम्ही आणायला गेलेले आहेत पप्पाकडं. मित्रांनो, बहिणींनो, भावांनो, हे बघू शकते. तर माझे मिस्टर म्हणले होते मला, तर माझ्याकडे ये, मी तुला आंब्याचं पेटी देते घरी नेण्यासाठी. तर मी तिकडे गेले होत्या. तर त्यांचे मालकनी म्हणजे त्यांच्या साहेबांनी त्यांना गुढीपाडवाची आंब्याचं पेटी दिलेले. तर मी आणलेले. तर मी तुम्हाला घरी गेले की दाखवते. तर गेल्यानंतर मग मी गुढीपाडवाला पुरणपोळ्या बनवणार आहे. मग तुम्हाला मी दाखवते कशी आम्ही रस बनवते त्याची. तर छान छान सोलापूर पुरणपोळ्या आणि आंब्याचा रस बनवणार आहे तुम्हाला मी दाखवते. तर बघा मित्रांनो, बहिणींनो, भावांनो, तर मी सरकारनगरवरनं यायला लागले. माझी पोरं तुम्हाला रस्ते पण दाखवायला लागले. तर त्याच्या हातातच मोबाईल आहे. तर पिल्लू नीट दाखव. तर हे बघू शकते, मी गाडी चालवते. तिन्ही पोरं माझ्या गाडीवर बसलेले. तर आम्ही आत्ता चालले घरी. तर घरी बघा ट्रॉफिक किती आहे तुम्ही बघू शकते. तर खूप ट्रॉफिक आहे. मी ट्रॉफिकमध्येच गाडी चालवायला लागले. तर मी तिन्ही पोरांना संध्याकाळी शाळेवरनं आणायला जाते. तर त्यावेळे मग त्यांची माझ्या मिस्टरनी तर फोन केला की असं असं आमच्या साहेबांनी आंब्याचं पेटी दिलेलं आहे, तर घरी घेऊन जा माझ्याकडे येऊन. तर मी त्यांच्याकडे गेली होती. तर त्यांच्याकडनं मग मी आणलेले. आता मी ओपन घरी गेले की दाखवते. तर आता सगळं फोडणार नाही आहे. तर आता मुलांना 2 आंबे खायला देणार आहे मी कापून. इतकी गोड साखरसारखं असतात मित्रांनो, भावांनो. तर अरे इंडिकेटर लाव ना, मारायचं आहे काय? बंद माझं. हे बघू शकते मी आता मुलांना आमच्या मिस्टरनी म्हणले होत्या की आंब्याच्या पेटी घेऊन जा. तर मी तिकडे गेले होते मुलांना आणण्यासाठी खायला. तर मी घरी गेले की एक कापून देणार आहे. तर इतकी गोड असतात, इतकी साखरसारखं असतात. मी तुम्हाला दाखवते, खूप मोठे मोठे देतात. तर साहेबांनी आपलं खूप छान आहे. तर आम्हाला काय बी सणासुदीला काय बी देतात, गिफ्ट वगैरे देतात, काही काही वस्तू देतात, काही खायला देतात. आमच्या मिस्टरांना जेवण खाणं पिणं सगळं खूप खूप भारी देतात. तर बघू शकते मी आता चालले घरी. तर बघू शकते आमची निवृत्तीने मोबाईल धरलेले. निवृत्ती हात वर कर. हां, हे समोर शंकर महाराज मठ आहे. तर बघू शकते. तर मी वरनं जाते. तर बघा मी शंकर महाराज मंदिर आहे इकडे. हे बघू शकते, हे शंकर महाराजचं मंदिर आहे जवळ. दाखवते आता शंकर महाराज मंदिर कसं आहे. तर हे बघा तुम्हाला दिसते आहे बघा. तर हे बघू शकते तुम्ही, तिथे मंदिर पण दिसलं आहे पुढे पुढे. हे शंकर महाराज मठ आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओ खाऊन मी तर आमची देवीचं दाखवली. पुढे दाखव, पुढे दाखव पुढे. हां, तर आता गुढीपाडवाला मस्त गुढी उभं करणार आहे. तर छान मस्त पुरणपोळी करणार आहे. तर आंब्याचा रस बनवणार आहे. मस्त खाणार आहे. दाखवते. कारण भावांनी तर कामाला जाते. मला तर वेळ भेटतच मित्रांनो, बहिणींनो, भावांनो, मी सांगितलं होत्या त्यांच्या पप्पांनी आंब्याचे पेटी दिलेले म्हणून. तर कामावर आपला सरांनी दिलेले. तर आपल्याला दरवर्षी देतात की दरवर्षी असं ह्याच्याशी मोठं देतात. पण हे बारीक काय माहिती की थोडंसं छोटं आहे. तर बघू शकते किती सुंदर, किती छान नाव पण आहे. बघू शकता तुम्ही कुठलं कंपनी, कुठलं नाव आहे सगळं. अनु काय आहे का नाव? शिंदे
आंबेवाले बरोबर. आणि रत्नागिरी बरा बघा रत्नागिरीवरनं असं टिळक रोड नंबर पण दिलाय मम्मी इथं. हे बघू शकते, नंबर पण दिलेले आहे. तर बघू शकते तर किती छान छान नंबर दिलेले आहे, सगळं दिलेलं आहे. सारखे पोरगी मध्ये मध्ये करते. तर मी आता ओपन करणार आहे, तुम्हाला दाखवते. इतकी गोड आंबा आहे ना, इतकी गोड आंबा आहे ना, तुम्हाला प्रचंड गोड आहे, तुम्हाला मी सांगू बी शकत नाही आहे. तर मी आता ओपन करायला लागले, तर तुम्हाला दाखवते आता. हे बघू शकते, खूप सुंदर आहे. तर वाव, हे बघू शकते तुम्ही. तर आमच्या पोरांनी पण कशी करायला लागले, 2 पेपर टाकले. वाव, हे बघू शकते किती सुंदर आहे. आणि बघू वास किती सुटलेले, खूप छान वास सुटलेले. तुम्हाला काय सांगू, इतकी माझ्या तोंडाला पाणी सुटलेले. तर मी आता एक आंबा मुलांना मी कापून देणार आहे छान छान. आणू हे धुवून आण बरं. तर बघू शकते किती सुंदर आहे, किती छान आहे. तर मी आता गुढीपाडवाला रस बनवणार आहे. आता मुलांना देते 1-2 कापून, बाकीच्या मी रस बनवणार आहे. तर मी गुढीपाडवाला दाखवते. तर बघू शकते किती सुंदर आहे, बघितलं ना. तर मी हे आणायला गेले होत्या मुलांना घेऊन. तर त्यांचे पप्पा म्हणला मुला घरी खाईल, तर गेले की तर घेऊन जा. तर मी तिकडे आणले होत्या की साहेबांच्या बंगल्यात गेले होत्या, मग तिथे आम्ही आणलेले जाऊन. तर दरवर्षी देतात मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. तर बघू शकते किती सुंदर आहे. भावांनो ना काढणं काय छान नाही, किती मस्त आहे. इतकी तोंडाला पाणी सुटले ना, दम मम्मी दम दम. तर खूप सुंदर, खूप भारी वाटलं. खूपच मस्त, इतकी सुंदर. मस्त.